नमस्कार, मी ऋतुजा. या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दहशतीची मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालाय असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला. कुडाळ तालुक्यातल्या चेंदवण ह्या गावातील सिद्धिविनायक बिडवलकर ह्या तरुणाचा केवळ 1000 रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्यानं नग्न करून मारलं आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. यातील सिद्धेश शिरसाटचे शिंदे गटातील अनेक लोकांशी संबंध आहेत. त्याचे बॅनर कालपर्यंत होते. ह्या प्रकरणी सिद्धेशला वाचवण्यासाठी स्थानिक आमदार आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या प्रमुख पोलिसांनाही फोन केलेत. त्यामुळे ह्यांचा खरा आका कोण आहे, या सिद्धेश शिरसाट सारख्या खरा आका कोण आहे असा प्रश्न सिंधुदुर्गवासियांना पडलाय. खरं तर पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्या सगळ्यांचा तपास केला पाहिजे आणि ज्यांनी कोणी ह्या तपासामध्ये दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यांची नावं जाहीर झाली पाहिजेत. या संदर्भात शिवसेना सुद्धा लवकरच तीव्र आंदोलन करणार आहे आणि ह्या परिस्थितीचा आका हे पोलिसांनी शोधलं पाहिजे अशी मागणी सिद्धिविनायक बिडवलकर अपहरण खून प्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दहशतीची मोठी परिस्थिती निर्माण आणि कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडलेला आहे. आपल्याला माहिती असेल की कुडाळमधील बिडवळकर नावाच्या तरुणाला लग्न करून फक्त 22,000 रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने लग्न करून मारला आणि त्याचा मृत्यू त्यामध्ये झाला. आणि ह्याचा खरं तर सिद्धेश शिरसाट आहे, त्याचे अनेक लोकांशी संबंध शिंदे गटाशी आहेत. त्याचे बॅनर कालपर्यंत होते आणि त्याला वाचवण्यासाठी तिथले स्थानिक आमदार अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिसांना किंवा जिल्ह्यातल्या प्रमुख पोलिसांना फोन केलेले आहेत. आणि त्यामुळे ह्यांचा खरा आका कोण, त्या सिद्धेशचा आका कोण हा प्रश्न आता सिंधुदुर्गवासियांना आहे. खरं तर पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्या सगळ्यांचा तपास केला पाहिजे आणि ज्यांनी कोणी हा तपासामध्ये दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यांची नावं जाहीर झाली पाहिजे. आणि या संदर्भात शिवसेनासुद्धा लवकरच तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करणार आहे आणि या परिस्थितीचा आका कोण हा पोलिसांनी शोध